मेकॅनिकल इंजिनिअरिंग ब्रांच खरंच डेड झालेली आहे का? याला खरंच भविष्यात स्कोप उरला नाही का? तर विद्यार्थी मित्रांनो, हा प्रश्न तुम्ही तर स्वतःला विचारा की डिफेन्स, रेल्वे, ओएनजीसी, बार्क, इस्रो, डीआरडीओ, एसएससी, ओएनजीसी, आयओसीएल, एचपीसीएल, वेगवेगळ्या पीएसयू सेक्टर, स्टेट गव्हर्नमेंट, सेंट्रल गव्हर्नमेंट, अरे या ठिकाणी दरवर्षी हजारो मेकॅनिकल इंजिनिअरची भरती होत असते. मग ही कशावरून होते? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये हा तुमच्या मनात जो डाऊट आहे की खरंच मेकॅनिकल इंजिनिअरिंगला भविष्यात स्कोप आहे का नाही, की मेकॅनिकल इंजिनिअरिंग ही ब्रांच डेड होऊन गेलेली आहे, या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी आजचा व्हिडिओ तुमच्यासमोर प्रस्तुत आहे. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी विनीत सर स्वागत करतो आपल्या सर्वांच्या युट्यूब चॅनलवर. तर विद्यार्थी मित्रांनो, या मेकॅनिकल इंजिनिअरिंगच्या सिरीजचा हा आपला पहिला व्हिडिओ आहे. म्हणजे असे जवळपास 8 ते 10 व्हिडिओची आपली संपूर्ण सिरीज असेल. त्यामध्ये मेकॅनिकल इंजिनिअरिंग या ब्रांच बद्दल संपूर्ण तुमच्या शंका मी क्लिअर करून देणार आहे. आणि जर तुम्हाला अजून कोणत्या ब्रांच बद्दल पाहिजे असेल तर कमेंट मध्ये नक्की सांगा. तर विद्यार्थी मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ आहे ज्या विद्यार्थ्यांना 10वी नंतर मेकॅनिकल इंजिनिअरिंग या ब्रांच मध्ये डिप्लोमा करायचा आहे किंवा 12वी नंतर मेकॅनिकल इंजिनिअरिंग या ब्रांच मध्ये इंजिनिअरिंगला ऍडमिशन घ्यायचं, बीटेक करायचं आहे, अशांसाठी हा व्हिडिओ हेल्पफुल ठरणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, चॅनलला नक्की सबस्क्राईब करा विद्यार्थी मित्रांनो. आणि या चॅनलवर गव्हर्नमेंट जॉबचे अपडेट असो किंवा नंतर अकॅडमिक कोणत्याही प्रकारचे एक्झाम अपडेट असो, सर्व तुम्हाला मिळत राहतील. ठीक आहे, चला. तर विद्यार्थी मित्रांनो, सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की मेकॅनिकल बद्दलचे जे महत्त्वाचे गैरसमज तुमच्या मनात आहे हे सर्व मी तुम्हाला क्लिअर करणार आहे. ठीक आहे, चला शांततेने व्यवस्थित समजून घ्या. सर्वात पहिला म्हणजे काय की मेकॅनिकलला जॉब नाही. आता मेकॅनिकलला जर जॉब नसते तर मला हे सांगा की बघा, तुम्हाला सांगतो सर्वात जास्त जॉब देणारी ब्रांच असेल तर ती आहे मेकॅनिकल इंजिनिअरिंग. तर या मेकॅनिकलला मदर इंजिनिअरिंग म्हणतात. कारण आता मदर म्हणजे प्रत्येकाची आई जी आहे ना, ही मेकॅनिकल आहे. सर कसं काय हो सर? आता बघा, मला सांगा, सिव्हिलवाला इन्फ्रास्ट्रक्चर उभं करतो, मग सिव्हिलवाला घर बांधतो, मग घर बांधण्यासाठी जी स्टील लागते, जी आसारी लागते, ती कोण बनवतो? मेकॅनिकल इंजिनियर. मला सांगा, ज्या वेळेस समजा सिव्हिलवाला आपलं घर एखादं बनवतो, मग त्यासाठी लागणारे जे पण काही इक्विपमेंट्स आहे, वायर आहे, वायर कोण बनवतो? मेकॅनिकल इंजिनियर. वायर बनवण्याच्या मशिनरी ज्या बनतात ते सुद्धा मेकॅनिकल इंजिनियर बनवतो. त्यानंतर ज्या वेगवेगळ्या जेसीबी, क्रेन, ट्रॅक्टर, ट्रॉल्या, जेवढे आपण काही साहित्य लागतात, साहित्य इम्पोर्ट एक्सपोर्ट करण्यासाठी, हे सुद्धा कोण बनवतो? मेकॅनिकल इंजिनियर. म्हणजे झाली का नाही मेकॅनिकल वरून. त्यानंतर डॉक्टर आहे. डॉक्टर काय करतो? पेशंटची ट्रीटमेंट करतो, मग त्यासाठी वेगवेगळ्या ऑटोमॅटिक ऍडव्हान्स मशीन वापरतो. मग या मशीन कोणी बनवल्या? मेकॅनिकल इंजिनियरने बनवल्या. बरोबर आहे. अरे छोटीशी ती इंजेक्शनची सुई आहे रे, अरे ते इंजेक्शन प्लास्टिक मोल्डिंग पासून बनतं रे, अरे इंजेक्शनची सुई बनवणारा सुद्धा आपला मेकॅनिकल इंजिनियर आहे रे. त्यानंतर इलेक्ट्रिकल ब्रांच. आता इलेक्ट्रिकल ब्रांच वाले ज्या वायरी, वेगवेगळे इलेक्ट्रिकल इक्विपमेंट्स, नंतर पॉवर, अरे जी इलेक्ट्रिसिटी तयार कोण करतो? अरे इलेक्ट्रिसिटी तयार होते ज्या थर्मल पॉवर प्लांट मध्ये, त्या ठिकाणी सुद्धा आपलाच मेकॅनिकल इंजिनियर असतो रे बाबा. म्हणजे इन शॉर्ट मला असं म्हणायचं आहे, कोणतीही ब्रांच घ्या, कॉम्प्युटर घ्या बाबांनो. आता कॉम्प्युटर इंजिनियर जर घेतली तर कॉम्प्युटर सॉफ्टवेअर तर आपला तो कॉम्प्युटर इंजिनियर बनवतो. अरे पण ते पीसी कोण बनवतो? हार्डवेअर कोण बनवतो? अरे प्रत्येक हार्डवेअरच्या ज्या मशीन असतात, प्रत्येक हार्डवेअर, प्रत्येक जे छोटे छोटे जे डिव्हाइस आहे ना, हे डिव्हाइस बनवणारा आपला मेकॅनिकल इंजिनियर असतो. अरे डिझाईन तयार करणारा, प्रोडक्ट डेव्हलपमेंट करणारा आपला मेकॅनिकल इंजिनियर असतो. तर ही गोष्ट सर्वात चुकीची आहे. सर्वात जास्त जॉब देणारी ब्रांच असेल तर ती म्हणजे आपली मेकॅनिकल इंजिनिअरिंगची ब्रांच आहे. तर हे संपूर्ण तुम्ही लक्षात घेऊन घ्या आजच्या व्हिडिओमध्ये. बघा, मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर असो, लाखो इंजिनियर काम करत आहे. टाटा, महिंद्रा अँड महिंद्रा असेल, मग समजा वेगवेगळ्या भरपूर साऱ्या ईव्ही व्हेकल्स आहे, इलेक्ट्रिक व्हेकल्स आता सुरुवात होऊन गेलेली आहे, रोबोटिक्स आहे. तर या सर्व क्षेत्रामध्ये आपला मेकॅनिकल वालाच काम करतोय बाबांनो. अरे त्याच्याशिवाय कोणाचा पत्ता हलत नाही रे. फक्त लक्षात ठेवा, आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला जे जे सांगणार आहे हे थोडं समजून घ्या विद्यार्थ्यांनो. ते तुम्हाला सर्वांना समजलं असेल की सर्वात जास्त जॉब देणारी ब्रांच मध्ये मेकॅनिकल ब्रांच आहे डायरेक्टली. म्हणजे लो लेवल पासून तर हाय लेवल पर्यंत. अरे 8,000 रुपये महिना पगार पासून तर 8 लाख रुपये महिना पगारापर्यंत सुद्धा देतात बाबा आपल्या मेकॅनिकल मध्ये. फक्त विद्यार्थ्यांच्या स्किल्सवर डिपेंड आहे. सर्व काही बघू, शांततेत बघू. त्यानंतर आता हे म्हणतात, बरेचसे जण म्हणतात की सर आयटी पेक्षा कमी सॅलरी हो, कॉम्प्युटर आयटीचे पॅकेज किती छान असतं सर. 8 लाखाचं पॅकेज, 9 लाखाचं पॅकेज, 12 लाखाचं पॅकेज, 15 लाखाचं पॅकेज, 20 लाखाचं पॅकेज मिळतं सर. आम्हाला नाही मिळत ना सर. अरे बघा, जर तुम्ही मेकॅनिकल इंजिनिअरिंग करत असाल, डिप्लोमा करत असाल, तर स्टार्टिंग भले तुम्हाला कमी मिळेल, पण तुम्हाला जॉब सिक्युरिटी आहे. तुम्हाला बघितलं असेल आयटी कॉम्प्युटर कंपन्यांनी भरपूर ठिकाणी तुम्ही ऐकलं असेल की आज आयटी कंपनीने 572 इंजिनियरला काढून टाकलं. इन्फोसिसने 5,000 लोकांना काढून टाकलं. म्हणजे बऱ्याचशा, मी नाव नाही घेत कोणत्या कंपन्यांचे, पण सांगतोय तुम्हाला की बऱ्याचशा कॉम्प्युटर आयटी कंपन्यांनी आपल्या इंजिनियरला डायरेक्टली काढून टाकतात.
ठीक आहे ना, असं नाही सांगा. आणि त्या ठिकाणी लिहिलेलं असतं की तुम्हाला आम्ही का काढलं हे तुम्ही कारण विचारू शकत नाही. डायरेक्ट बेंचवर बसवून ठेवता. बेंचवर बसवून ठेवलं म्हणजे काय की एखाद्या कंपनीकडे जर समजा कामच नाहीये, काही मोठी ऑर्डर आला नाही, काही मोठा कॉन्ट्रॅक्ट आला नाही, तर ते काय करतात की इंजिनियरला टाटा बाय बाय जावा, तुम्ही आपापल्या घरी जावा. म्हणजे काम असेल तर घेता पण आणि काम नसेल तर हाकलून पण देतात. म्हणजे कामासाठी यूज करता फक्त या इंजिनियर लोकांचा. पण आपल्या ठिकाणी तसं नाहीये. मेकॅनिकल मध्ये तसं नाही. मेकॅनिकल मध्ये आपले काम आपल्यालाच करायचे भाऊ. कॉम्प्युटर एआय मध्ये कसं आहे, कॉम्प्युटर झालं, आयटी झालं, या फील्डमध्ये कसं आहे की एआय मॅक्सिमम काम सांभाळून घेतं. 2-2, 3-3 जणांचे काम एक जण सांभाळू शकतो. अरे पण मेकॅनिकल मध्ये असं नाही होत ना भाऊ, इथे आपल्याला स्वतःला काम करावं लागतं. ठीक आहे ना. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला असं कधीच तुम्ही ऐकणार नाही की एखाद्या मेकॅनिकल सेक्टरच्या कंपनीने 1000 लोकांना काम टाकलं, 500 लोकांना काम टाकलं, असं कधीच होणार नाही. हे लक्षात ठेवा. आणि बघा कसं होतं माहितीये की कॉम्प्युटर आयटी मध्ये कसं असतं की हळूहळू वर्षानंतर पॅकेज वाढत जातात. मग एक टाइम असा येतो, कंपनी काय विचार करते, का रे बाबा याला आता 20 लाखाचं पॅकेज होऊन गेलेलं आहे आणि काम तर तेवढंच करणार आहे, मी काम करू याला हाकलून देतो आणि 10 वाले 2 भरून घेतो, बरोबर आहे, किंवा 8 वाले 2 भरून घेतो, 4 लाख मध्ये वाचतील. म्हणजे कंपनी असा पण विचार करायला लागलेली. पण मेकॅनिकल मध्ये तसं नाही. मेकॅनिकल कसं आहे, जर समजा एखादा माणूस आहे, तो जर हळूहळू त्याची पोस्टिंग वरती होते आणि त्याचा पगार जर समजा वाढतो, त्याची सॅलरी वाढते, त्याला जर काउंट टाकलं ना, पूर्ण प्रोडक्शन सिस्टीम स्टॉप होऊन जाणार आहे. कारण त्याला सर्व समजतं की या गोष्टी कशा हँडलिंग करायच्या आहे, या मशिनी कशा चालवायच्या आहे, कशा मॅनेज करायच्या सर्वांना. म्हणजे तिथपर्यंत पोहोचायला त्याला जो वेळ लागलेला आहे ना, त्याचे काम बाकीचे नाही सांभाळू शकत. तेवढं काम शिकायला वेळ सर्वांना तेवढाच लागणार आहे. त्यामुळे मेकॅनिकल सेक्टरमध्ये हाकलपट्टी करायचे चान्सेस एकदम कमी असतात. म्हणजे सर्वात सेफेस्ट जॉब असेल तर मेकॅनिकल मध्ये, हे समजून घ्या विद्यार्थी मित्रांनो. तर बघा, तुम्ही म्हणशाल की सर मग कॉम्प्युटर आयटी क्षेत्रात पगार जास्त आहे सर, पण आमच्या मेकॅनिकल फील्डमध्ये नाहीये. पण त्यासाठी एक गोष्ट तुम्हाला सांगतो विद्यार्थ्यांनो, की बघा, जर तुम्ही पीएसयू हे नाव ऐकलं असेल, पीएसयू सेक्टर म्हणजे काय रे बाबा, तर पीएसयू म्हणजे का पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग, ज्या ठिकाणी आपले बघा अर्धे जे शेअर असतात ते गव्हर्नमेंटचे असतात आणि अर्धे जे शेअर असतात ते आपल्या पब्लिकचे असतात. म्हणजे 49% गव्हर्नमेंटचे असतात आणि 51% आपल्या पब्लिकचे असतात, म्हणून त्याला पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग म्हणतात. तर या ठिकाणी जर तुम्ही सॅलरी बघितली ना, जवळपास 10 लाख पर ॲनम, 12 लाख पर ॲनम, 15 लाख पर ॲनम. आता आमचे एक सर आहे, ते रोबोटिक्स मध्ये होते, त्यांना 64 लाख पर ॲनम एवढा पॅकेज दिला होता कंपनीने. 64 लाख, मजाक नाही बाळांनो, मजाक नाही. 64 लाख म्हणजे मजाक नाहीये, हे लक्षात घ्या माझ्या बाळांनो, हे लक्षात घ्या. तर एवढी मोठा पॅकेज त्यांना ऑफर दिला होता कंपनीने. तर असं काही नाहीये, फक्त विषय काय माहिती की तुम्हाला कुठे जायचं हेच तुम्हाला माहिती नाही, कोणकोणते कोर्सेस करायचे हेच तुम्हाला माहिती. तुम्हाला काय वाटतं, मेकॅनिकल म्हणजे कंपनीत जा, 3 ताली डब्बा घेऊन जा, कंपनीत जा, काम करा, 8 तास, संपला विषय. असं नाहीये. मेकॅनिकल मध्ये सुद्धा भरपूर साऱ्या प्रगत गोष्टी होत आहेत, त्या ठिकाणी तुम्हाला फोकस करायला पाहिजे. तुम्ही डिझाईन सेक्टरमध्ये जा, तुम्ही समजा ऑटोमेशन सेक्टरमध्ये जा, तुम्ही ईव्ही मध्ये जा, तुम्ही मेकॅट्रॉनिक्स मध्ये जा, तुम्ही रोबोटिक्स मध्ये जा. अरे मी आहे ना. आणि ही संपूर्ण 10 ते 15 व्हिडिओची सिरीज तुमच्यासाठी मी घेऊन येणार आहे. खतरनाक फायदेमंद ठरेल. फक्त तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा. आणि जर या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर झालं तर नक्की मी संपूर्ण सिरीज कंटिन्यू करेल. तर विद्यार्थी मित्रांनो, पीएसयू, इस्रो मध्ये ज्युनियर, अरे डिप्लोमा झालेला सुद्धा, डिप्लोमावर सुद्धा इस्रो मध्ये वॅकन्सी निघतात. आता काय सांगू तुम्हाला मी, अरे इंजिनिअरिंग जर झाले असेल तर सायंटिस्ट पदाच्या जागा निघता बाबा. ठीक आहे ना. आणि सॅलरी तर तुम्ही बघशाल बेटा, 1,75,000 रुपये महिना आहे. महिना मजाकची गोष्ट नाहीये. अरे एवढी सॅलरी. डिफेन्स झालं, नंतर ईव्ही कंपनीमध्ये तर बद सॅलरी बाबा. आणि भविष्यात 2030 पर्यंत काय, 2030 पर्यंत मॅक्सिमम सर्वचे सर्व ईव्ही चालवणार, इलेक्ट्रिक व्हेकल चालवणार लागणार आहे. आणि याच्यामध्ये सर्वात मेन काम असतं आपल्या मेकॅनिकल इंजिनिअरचं. आता हे लक्षात घ्या विद्यार्थ्यांनो, ही ब्रांच साधी सोपी नाही, मदर ब्रांच आहे, मायबाप ब्रांच म्हणता बाबायला. तर बघा, जर तुम्ही पीएसयू, इस्रो, डिफेन्स, ईव्ही कंपनी यामध्ये जर समजा तुम्ही ट्राय करायला गेले ना बाळांनो, तर त्या ठिकाणी तुम्हाला 8 ते 15 लाखांपर्यंतचं पॅकेज आरामात मिळतं. आरामात, मी तुम्हाला पहिलेच सांगतोय. ठीक आहे ना. चला असो, तर स्किल्स असतील बघा, तुमचं डिप्लोमा झालं असेल, इंजिनिअरिंग झालं असेल आणि तुम्ही काही छोटे मोठे जर स्किल कोर्सेस केले ना, हे तुम्हाला मी सांगणार आहे कोणकोणते कोर्सेस करायचे आहे. हे स्किल कोर्सेस जर तुम्ही केले ना, तो गॅरंटी देऊन सांगतो 8 ते 15 लाखांचा पॅकेज तुम्ही इझिली मिळवू शकता, एकदम इझिली, डायरेक्टली. काही मोठी गोष्ट नाही विद्यार्थ्यांनो. ठीक आहे. चला, आणि तिसरा गैरसमज असा आहे की मेकॅनिकल एकदम आउटडेटेड झालं, एकदम जुना पुराणा भंगार झालेला आहे. तेच ते लेथ मशीन, तेच ते ड्रिलिंग मशीन, अरे तेच ते फाउंड्री. अरे नाही ना बापा, अरे लेथ मशीनची जागा आता सीएनसी मशीनने घेतली. अरे मग तुम्ही सीएनसी प्रोग्रामिंग शिका. अरे सीएनसी प्रोग्रामिंग शिका, सीएनसी ऑपरेटर म्हणून कामाला लागा. बघा, ज्याला माहिती नाहीये ना, तो काय करतो, डिप्लोमा करतो, एक वर्कर म्हणून लागून जातो.
पण ज्याला गायडन्स प्रॉपर मिळतं तो काय करतो, डिप्लोमा करतो ना तर CNC प्रोग्रामिंग याचा कोर्स करून घेतो, ऑटो कॅड, कटिया, PLC, स्काडा, इन्व्हेंटर, सॉलिड वर्क, क्रिओ, हे सर्व कोर्सेस तो करून घेतो आणि मग उतरतो कॅम्पसमध्ये. आता बोला रे किती जॉब देतात रे, किती बोला रे काय सॅलरी देतात रे. तर बघा स्किल कोर्सेस केले ना तर पॅकेज वाढतो, तुमचे चान्सेस वाढतात. मग तुम्ही CNC ऑपरेटर होतात, मग तुम्ही समजा डिझाईन मॉडेलमध्ये जातात, तुम्ही ऑटो कॅडवर कॉम्प्युटरवर डिझायनिंग वगैरे करतात. तर भरपूर स्कोप आहे तुमच्यासाठी, भरपूर स्कोप आहे, असं नाहीये. तर मेकॅनिकल आउटडेटेड झालंय असं बिलकुल नाहीये. EV येत आहे, इलेक्ट्रिक व्हेकल. तुम्हाला माहिती आहे का की ज्यावेळेस पहिली इलेक्ट्रिक बाईक आली होती ना, पहिली इलेक्ट्रिक गाडी आली त्यांनी लोक काय नाही, चालणार नाही या गाड्या, कोणी वापरणार नाही, मी लिहून देतो ना तुले बॉन्डवर लिहून देतो, कोणीच वापरणार नाही या गाड्या. अरे नाही नाही, आता लोक वापरायला लागलेले EV. मॅक्सिमम तुम्ही बघितलं असेल की ज्यावेळेस पेट्रोल डिझेलच्या किमती एवढ्या वाढून गेलेल्या, तर या कंडिशनमध्ये खूप सारे लोक आपल्या घरी एकतरी EV ठेवणं पसंत करतात. खूप जणांनी, आता बघा तुम्ही बघितलं असेल ओला तुम्हाला दिसते, ठीक आहे ना, भरपूर साऱ्या अशा गाड्या तुम्हाला दिसतात आता रस्त्यांवर, ठीक आहे ना. आता एक आणि दोन नाही राहिल्या, भरपूर साऱ्या गाड्या इलेक्ट्रिक दिसायला लागल्या आणि भविष्य तेच आहे, भविष्य तेच आहे. तुम्हाला आता सुद्धा सांगतोय, मेकॅनिकलचं मार्केट दमदार आहे, शानदार आहे, तर डायरेक्टली. नंतर रोबोटिक्स. आता मला सांगा की मान्य आहे की रोबोटिक्स वगैरे येणार आहे, मग रोबोटिक्स जॉब खाऊन जातील का? अरे बाबा, रोबोटचा मेंटेनन्स करायला, अरे रोबोटची प्रोग्रामिंग करायला, अरे रोबोट मॅन्युफॅक्चर करायला कोण लागणार आहे? अरे कोण लागणार आहे? अरे मेकॅनिकल इंजिनियर लागणार आहे बाबा, मेकॅनिकल इंजिनियर लागणार आहे. तर या ठिकाणी नंतर एरोस्पेस मध्ये नंतर विमान तयार करणं, विमानांचा मेंटेनन्स करणं, ठीक आहे ना, याच्यासाठी कोण लागणार आहे? मेकॅनिकल वालाच लागतो. इंडस्ट्री 4.0 हा कॉन्सेप्ट तुम्हाला एक सेपरेट व्हिडिओ बनवून मी सांगून देईल की इंडस्ट्री 4.0 नेमकं आहे तरी काय. तर याला म्हणतात औद्योगिक क्रांती. तर स्टार्टिंगची 1710च्या आसपास पहिली क्रांती झाली होती, ठीक आहे ना. तुम्हाला औद्योगिक क्रांती इतिहासाला तुम्ही शिकले असाल लहानपणी, तर एवढं काही आवडत नसेल तुम्हाला, पण बघा 2010 नंतर इंडस्ट्री 4.0चा एरा सुरू झालेला आहे. आणि आता झालं काय की प्रत्येकाला अपडेशन पाहिजे, प्रत्येकाला मॉडर्न व्हायचं आहे. तर त्याच पद्धतीने सर्वच्या सर्व इंडस्ट्री या IoT लेवलवर वर्क करायला लागलेल्या आहे. नंतर ते सर्वांचे क्लाउड कॉम्प्युटिंग सुरू झालेली आहे, ERP SAP मॉडेल वापरायला लागले. सर हे काय सांगता तुम्ही, याच्यासाठी सेपरेट व्हिडिओ बनवेल बघा. ही मेकॅनिकल इंजिनिअरिंगची सिरीज तर मग खतरनाक बनवणार, डायरेक्टली एकदम तडकफडक दिमागदार बनवणार आहे डायरेक्टली, ठीक आहे. त्या सर्व फील्डमध्ये मेकॅनिकल इंजिनिअरिंगचा बेस आहे आणि हे कधीच आउटडेटेड होणार नाही, कधीच नाही. बघा मेकॅनिकल इंजिनिअरिंग ही संपत नाहीये, हा एंड नाहीये, हे इव्हॉल्विंग सुरू झालेली. इव्हॉल्विंग म्हणजे काय की आता त्याच्यामध्ये प्रगती सुरू झालेली आहे, वेगवेगळ्या क्रांत्या सुरू झालेल्या आहे, ह्या आता एनहान्स व्हायला लागलेला आहे. म्हणजे बघा तुम्ही जर म्हणशाल की मेकॅनिकल इंजिनिअरिंग म्हणजे CNC मशीन काम करा, नाही नाही नाही, अरे बघा सिंपल, त्याच्यापेक्षा अजून ऑटोमॅटिक मशीन यायला लागलेलं आहे. तुम्ही म्हणशाल मेकॅनिकल इंजिनिअर म्हणजे वेल्डिंग मारणार, नाही, अरे ऑटोमॅटिक वेल्डिंग, लेझर वेल्डिंग, बरोबर आहे. नंतर प्लाझ्मा आर्क मशीनिंग, अशा मोठ्या मोठ्या मेथड यायला लागलेल्या आहे. म्हणजे तुम्हाला वाटतं मेकॅनिकल इंजिनिअर म्हणजे हात काळे करणे, अरे नाही बाबा, तुम्ही रोबोटिक्स आर्म तयार करा, रोबोट्स तयार करा, EV तयार करा. म्हणजे सांगायचा आहे तो हा आहे की मेकॅनिकल इंजिनिअरिंग ही आउटडेटेड नाहीये, ही इव्हॉल्विंग होत चाललेली. इव्हॉल्विंग म्हणजे काय, ती अजून एनहान्स होत चालली, अजून जास्त प्रगतीपथावर येत चाललेली. अरे मी सांगतो भविष्यातली सर्वात बेस्ट आणि सर्वात सुंदर ब्रांच बनणार आहे ना, ते आहे मेकॅनिकल ब्रांच. अजून काय सांगू तुम्हाला. तर विद्यार्थ्यांना की बरेचशा विद्यार्थ्यांचा कॉम्प्युटर IT कडे कल वाढलाय. तर का वाढला माहिती का तुम्हाला, याच्या मागचं रिझन तुम्हाला सांगतो. तर काय झालं की 2019-20 ला आला तुमचा कोविड. आता कोविड मध्ये काय झालं की प्रत्येक जण घरी बसून होते, प्रत्येक जणाला वर्क फ्रॉम होम पाहिजे होतं, बरोबर आहे. सर्वांनाच वाटतं की मी घरी येतं सेफ आहे, ठीक आहे. आणि सर्वांना ऑनलाईन यायचं होतं. आता आम्ही सुद्धा ऑनलाईन आले, बरोबर आहे, आम्हाला सुद्धा कॉम्प्युटरची मदत घ्यावी लागली, बरोबर आहे ना. चला, तर सुरुवातीला काय व्हायचं की आम्ही ऑनलाईन, आता माझा विनीत ट्युटोरियल नावाचा माझा डिप्लोमाचे कोचिंग क्लासेस चालतात ऑनलाईन, ऑल ओव्हर महाराष्ट्रात चालतात. आतापर्यंत मी काय करत होता, फक्त ऑफलाईन क्लासेस घ्यायचा. पण आता जसं मी ऑनलाईन उतरलो, तुम्हाला ऍप्लिकेशनची गरज पडली. मग ऍप्लिकेशन डेव्हलप कोण करेल, कॉम्प्युटर इंजिनियर. ऍप्लिकेशन चालवेल कोण, IT इंजिनियर. म्हणजे मला ज्यावेळेस ऑनलाईन क्लासेस मी चालू केले माझे डिप्लोमाचे, त्यावेळेस मला ऑनलाईन ऍप्लिकेशन तयार करा. मग त्यावेळेस काय झालं, सर्वांनाच ऑनलाईन यायचं होतं, सर्वांनाच. आता सर्वजण बोलले की आम्हाला बी ऍप्लिकेशन बनवायचं, आम्हाला बी ऍप्लिकेशन बनवायचं, आम्हाला वेबसाईट बनवायची, हे बनवायचे, ते सर्वजण ऑनलाईन आले. मग सर्वजण ऑनलाईन आले 2019-20-21च्या आसपास. मग त्यावेळेस झालं काय की कंपन्यांकडे इंजिनियरच नव्हते एवढं काम करणारे. मग त्यावेळेस त्यांनी काय केलं, खूप मोठे मोठे पॅकेज देऊन लोकांना हायर करून घेतलं. चला रे या रे, 10 लाख घ्या रे, 12 लाख घ्या रे, 15 लाख घ्या रे, पण या काम करा. कारण एक ऍप्लिकेशन बनवायचे त्यावेळेस 45 हजार रुपये स्टार्टिंग प्राइस घेतली होती. मग अपडेशनसाठी वेगळे, ठीक आहे ना. आता सांगायचा आहे तो हा आहे की त्यावेळेस खूप जास्त लोकांची गरज पडली. मग त्यावेळेस खूप जणांना जास्त जॉब मिळाले. मग लोकांना काय वाटलं, या विद्यार्थ्यांना काय वाटलं की बाबा कॉम्प्युटर IT ला
बघायला स्कोप आहे, भलता स्कोप आहे कॉम्प्युटर आयटीला, चला आपण बी कॉम्प्युटर आयटी घेऊ. अरे बाबा, आता मला सांगा, सर्वजण ऑलरेडी ऑनलाईन येऊन गेलेले, बऱ्यापैकी ऍप्लिकेशन आता येऊन गेले, भरपूर सारे कॉम्पिटिशन गेलेले आहे. आता तुम्हाला सांगतो, त्यावेळेस मी जवळपास ₹2.5 लाख खर्च केले होते ऍप्लिकेशनवर, आणि आता ऍप्लिकेशन बनतं 10,000 रुपयात. आता मला सांगा, कॉम्पिटिशन हे कशामुळे झालं म्हणजे फक्त कॉम्पिटिशनमुळे. खूप साऱ्या मार्केटमध्ये कंपन्या येऊन गेलेल्या आहेत. मग ते काय म्हणतात, तू 40,000 बनवतो का, चाल मी 30,000 बनवतो, हा म्हणतो मी 20 मध्ये बनवतो, हा म्हणतो मी तर 10 मध्ये बनवतो, एक म्हणतो चाल नाही येणार मी तर 5 मध्येच बनवून देतो तुला डायरेक्टली. म्हणजे सांगायचा हेतू हा आहे की मार्केटमध्ये भरपूर साऱ्या कंपन्या आल्या, लोकांकडे जॉब नाहीये, बरोबर आहे, लोकांची पेमेंट चालू, वर्करचे पेमेंट चालू, मग आता हे पेमेंट काढायचं कसं, मग ते काय करताय, प्राइस डाऊन करताय. मग आता या कंडिशन मध्ये खूप जास्त बेकारी होऊन गेलेली डायरेक्टली. त्यावेळेस होता 2019-20-21 ला खूप सारे इंजिनियरची भरती आली, त्यावेळेस पॅकेज जास्त दिले गेले. पण आता काय, आता आहे का तेवढी डिमांड? आता डिमांड थोडी थोडी कमी होत चालली त्या लोकांची. कारण खूप साऱ्या लोकांनी त्यावेळेस काय केलं माहिती का, 20, 21, 22 ते 3 वर्षाचा मॅक्सिमम विद्यार्थी कॉम्प्युटर आयटी कॉम्प्युटर सायन्स ENC म्हणजे कॉम्प्युटरच्या निगडीत ज्या ज्या ब्रांचेस आहे सर्व ब्रांचेसकडे घुसले डायरेक्टली. आता ज्यावेळेस 2027-28 ला पास आउट होतील, खरंच सांगा एवढे जॉब राहणार आहे का त्यांना, हा विचार तुम्ही करा. पण मेकॅनिकल वाला कधीच मरत नाही, हे लक्षात ठेवा. तर कॉम्प्युटर आयटीकडे लोक यासाठी वळले की स्टार्टिंग सॅलरी त्यांना खूप जास्त मिळायची, त्यानंतर वर्क फ्रॉम होम राहायचं. आयटी त्यावेळेस 2019-20 ला एकदम बूम झालं होतं डायरेक्टली, ठीक आहे ना, स्टार्टअप वगैरे खूप जास्त झाले होते. नंतर फॉरेन अपॉर्च्युनिटीज वगैरे भरपूर होती, सोशल मीडियावर खूप जास्त झालं होतं. कॉम्प्युटर आयटी एवढा पॅकेज तेवढा पॅकेज खूप चालू होतं, त्यामुळे मॅक्सिमम विद्यार्थी कॉम्प्युटर आयटीकडे वळले होते. हे खूप महत्वाचं कारण होतं यामागे. मग मागणी कमी का झाली आणि ही बदलली का, तर बघा तुम्हाला सांगतो, ऑटोमोबाईल मध्ये 2010 हा जो ग्रे कलरचा तुम्हाला चार्ट दिसतोय हा 2010चा आहे, आणि 2026चा हा आपला ऑरेंज कलरचा आहे. तर बघा 2010 मध्ये ऑटोमोबाईलची मागणी जास्त होती, आता थोडीशी कमी झालेली, ऑटोमोबाईल मध्ये थोडी कमी झालेली आहे. मॅन्युफॅक्चरिंग मध्ये बऱ्यापैकी थोडी कमी झालेली आहे. ऑइल अँड गॅस मध्ये थोडी कमी झालेली आहे. पॉवर प्लांट मध्ये थोडी कमी झालेली आहे. रेल्वेमध्ये वाढलेली आहे. आणि ईव्ही आणि रोबोटिक्स मध्ये, इलेक्ट्रिकल व्हेकल आणि रोबोटिक्स मध्ये बघा 2010 मध्ये ती एवढीच मागणी होती, आता मागणी बघा, ही मागणी जवळपास 1800 पट वाढलेली बेटा. म्हणजे लोकांना हेच समजत नाही की आता तुम्हाला जॉब पाहिजे का नाही, मग तुम्ही का बरं जुन्या पुराण्या गोष्टी शिकता, तुम्ही नवीन काहीतरी ऍडव्हान्स शिका. अरे तुम्ही इलेक्ट्रिकल वायर हार्नेसिंगचा कोर्स करा, तुम्ही रोबोटिक्स मध्ये मॅकॅट्रॉनिक्सचा कोर्स करा, तुम्ही काहीतरी रोबोटिक आर्म डिझाईन अँड डेव्हलपमेंटचा कोर्स करा, तुम्ही काहीतरी ऑटोकॅड कटियावर डिझायनिंगचा ट्राय करा, तुम्ही काहीतरी ANSYS शिका, तुम्ही PLC शिका, तुम्ही SCADA शिका. अरे तुम्ही अपडेट व्हा रे, अरे तुम्ही अपडेट झाले ना, तुम्हाला गॅरंटी सांगतो कॉम्प्युटर आयटीच्या पॅकेज पेक्षा तुमचा पॅकेज हायर राहील. पण तुम्ही समजूनच घ्यायला तयार नाही. विद्यार्थी मित्रांनो, कळकळीची विनंती आहे, प्रत्येक ब्रांचमध्ये प्रत्येक क्षेत्रात समान स्कोप असतो. आता हे तुम्हाला ठरवायचं की तुम्हाला काय आवडतं, हे खूप महत्वाचं. बघा, हा आपला मेकॅनिकल इंजिनिअरिंगचा आपला हा पहिला व्हिडिओ आहे, आणि संपूर्ण व्हिडिओ सिरीज मी तुमच्याकडे बनवणार आहे. त्यामुळे सांगतोय, प्रॉपर या संपूर्ण व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, तुमच्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा. थोडा सपोर्ट आम्हाला मिळतो, आम्हाला मोटिवेशन मिळतं. जेवढे जास्त लाईक असेल, जेवढं जास्त शेअर असेल, लवकरच मी पुढचे व्हिडिओ घेऊन येईल तुमच्यासाठी. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही बघशाल तर इलेक्ट्रिक व्हेकल झालं, त्यानंतर रोबोटिक झालं, त्याच्यानंतर मग समजा मेकॅट्रॉनिक क्षेत्र झालं, त्यानंतर समजा कूलिंग क्षेत्र झालं, त्याच्यानंतर मग समजा ट्रान्सफॉर्मरचा कूलिंग झालं, त्याच्यानंतर जर बघायला गेलं तुमचं बॅटरी थर्मल मॅनेजमेंट झालं, मोटर ड्राईव्ह ट्रेन डिझायनिंग झालं, चेसिस झालं, सस्पेन्शन झालं, स्टिअरिंग मेकॅनिझम झालं, तर ह्या ब्रेकिंग टर्मिनॉलॉजी झालं, या सर्व गोष्टींमध्ये आता मागणी वाढायला लागलेली, आता स्कोप वाढायला लागलेला आहे. कारण त्यावेळेस काय की 2021, 21, 22, 23 मध्ये ना जास्त कोणी लोकांनी मेकॅनिकल घेतलंच नाही. बऱ्याचशा कॉलेजमध्ये मेकॅनिकलची जागा अशा रिकाम्या पडून राहायच्या. मग त्यावेळेस लोकांनी घेतलं नाही मेकॅनिकल ब्रांच. आता विषय काय झाला, या 2-4 वर्षामध्ये ना मेकॅनिकलची मागणी म्हणजे डिमांड वाढून गेली. आता कंपन्यांना लोक लागताय, पण पोरं मिळत नाही. का बरं? कारण त्या वर्षी पोरांनी मेकॅनिकल घेतलंच नव्हतं. मग आता होईल काय की ज्या विद्यार्थ्यांनी मेकॅनिकल घेतलं होतं किंवा आता घेणार आहे, त्या विद्यार्थ्यांना जॉब मिळेल, चांगला जॉब मिळेल, हे लक्षात ठेवा विद्यार्थ्यांनो. बघा, मागणी आता थोडी थोडी वाढायला लागलेली. जे अपडेशनचे जे गोष्ट आहे त्यांची मागणी हळूहळू वाढायला लागलेली. आणि 2030 पर्यंत तुम्हाला सांगतो, रोबोटिक्स आणि ईव्ही हे जगावर राज्य करतील. मी तुम्हाला आता लिहून देतोय. इलेक्ट्रिक व्हेकल असो, रोबोटिक्स असो, नंतर तुमचं डिझायनिंग वाले सेक्शन असो, हे लोक जे आहे, नंतर ऑटोमेशन वाले लोक असेल, हे लोक जगावर अधिराज्य गाजवतील. हा माझा शब्द आहे, हे लक्षात ठेवा. मी सुद्धा मेकॅनिकल इंजिनियर बरं, सांगतोय तुम्हाला. आणि एक सांगतो तुम्हाला, एक मेकॅनिकल इंजिनियर सर्व काही करू शकतो, सर्व काही. कारण मेकॅनिकल इंजिनिअरिंगचं कसं असं माहिती का,
की त्यांना प्रत्येक ब्रांचला एक अदर ब्रांचचा सब्जेक्ट शिकावा लागतो. म्हणजे त्यांना सिव्हिल ब्रांचचा एक विषय शिकावा लागतो, इलेक्ट्रिकलचा पण शिकावा लागतो, इलेक्ट्रॉनिक्सचा पण शिकावा लागतो. म्हणजे मेकॅनिकल ब्रांच अशी आहे बाबांनो की याच्यामध्ये प्रत्येक सेमिस्टरला, आता डिप्लोमा असेल किंवा इंजिनिअरिंग असेल तर प्रत्येक सेमिस्टरला एक अदर ब्रांचचा सब्जेक्ट त्यांना शिकावा लागतो. त्यामुळे ते एकदम जबरदस्त बनतात. त्यामुळे बघा की हे जर कोर्सेस तुम्ही केले, यामध्ये जर तुम्ही समजा करिअर डेव्हलप केलं तर खूप जबरदस्त करिअर तुम्ही घडवून आणू शकता. रोबोट आर्म डिझाईन, तर रोबोटचे जे आर्म असतात तुम्ही बघितलं असेल आता की बरेचसे लोक करतात हँड जेस्चर रोबोट. म्हणजे आपल्या हाताला एक मशीन लावलेली असते आणि इकडे एक सेन्सर असतं. मग त्या सेन्सर आपल्या हाताच्या जसे मुवमेंट केला तो स्वतः रोबोटिक आर्म मुवमेंट करतो. तो रोबोट काय करतो, आपल्या हात करतो. मी जर असं केलं तर तो खालची वस्तू एखादी गोष्ट होल्ड करेल. मी जर इकडे तिकडे फिरवलं, म्हणजे काय सांगायचं तो हा आहे की रोबोटिक आर्म कसे तयार होतात, त्यांचं डिझाईन डेव्हलपमेंट कसं केलं जातं, त्यांचे डिग्री ऑफ फ्रीडम कसे असतात, त्यांच्या मुवमेंट कोणत्या असतात, त्याच्यामध्ये कोणकोणते सेन्सर, कोणकोणते रिले, कोणकोणती प्रोग्रामिंग, कोणकोणते लॉजिक काय काय वापर राहतात. अरे तुम्ही हे शिका ना, याचे कोर्सेस करा तुम्ही. काय वाटतं, बेस्ट आहे ना डायरेक्टली. स्मार्ट फॅक्टरी ऑटोमेशन. आता प्रत्येक फॅक्टरी ही ऑटोमॅटिकली करायला लागली. म्हणजे काय की प्रत्येक फॅक्टरीमध्ये रॉ मटेरियल कोणतं आलं, केव्हा आलं, कसं आलं, कोणी टेस्ट केलं, कोणी चेक केलं, लॅब टेस्टिंग वगैरे केली का नाही, हे सर्व अपडेट डायरेक्टली आपल्या कॉम्प्युटरवर आता जायला लागलेले डायरेक्टली. बरोबर आहे. तर ह्या कॉम्प्युटर मॉडेल जे असतात ते ERP, SAP याच्यावर वर्क करतात. बरोबर आहे. मग हे ऑटोमेटेड फॅक्टरीवर लागलेलं आहे. सर्व याच्यामध्ये ऑटोमॅटिक मशिनरी येऊन गेलेल्या डायरेक्टली आता. मग या ऑटोमॅटिक मशिनरीला चालवेल कोण, तर प्रोग्रामिंग, CNC प्रोग्रामिंग शिका. अरे CNC प्रोग्रामिंग शिकली तर याच्यामध्ये फायदा होईल. नंतर इंडस्ट्रियल ऑटोमेशनचा कोर्स तुम्हाला झालेला आहे म्हणून तुम्हाला सांगतोय तो करा. भविष्यात जबरदस्त फायदा आहे बाबा. अजून काय सांगू, CNC मशीनिंग प्रोग्रामिंग तुम्हाला सांगितलं. PLCs काढा. आता PLCs काढा म्हणजे काय असतं, तर PLC म्हणजे काय की एक प्रकारचा म्हणजे मेकॅनिकल ब्रेन येतो, एक प्रकारचा ब्रेन येतो आपला, फक्त मशीनी ब्रेन येतो, मशीनी ब्रेन, मशीनचा ब्रेन येतो डायरेक्टली. म्हणजे बघा पहिले कसं व्हायचं की समजा आपलं जे गाडीचं इंजिन आहे, जाऊ दे आपलं हीटर घ्या. आता हीटर पहिले पाणी गरम करायचं, बरं पाणी गरम करायचं आणि जोपर्यंत आपण बंद करत नाही तोपर्यंत चालूच राहायचं. आता तसं नाहीये. पाणी गरम झालं ना की हीटर ऑटोमॅटिक बंद होऊन जातं. आपली चार्जिंग, आपण चार्जिंग लावतो बघा. तर पहिले बघा तुम्ही ऐकलं का असं रात्रभर चार्जिंगला लावायचं आणि मोबाईलची बॅटरी फुटून जाते असं होतं. पण आता काय होऊन गेलं की मोबाईलचं चार्जिंग 100% झालं की तो ऑटोमॅटिक सप्लाय कट करून टाकतो. म्हणजे आता अशा ऑटोमॅटिक सर्व गोष्टी होत चालल्या डायरेक्टली. काम झालं की ऑटोमॅटिक बंद होऊन जाईल. आता पाण्याची टाकी बघा, बघितलं असेल तुम्ही, बरेचसे सेन्सर वगैरे असे येऊन गेलेले की पाण्याची टाकी फुल भरली की ऑटोमॅटिक मोटर बंद होऊन जाईल डायरेक्टली. म्हणजे विषय असा आहे की सर्व ऑटोमॅटिक व्हायला लागलेले आता. तर हा जो कंट्रोल करतो या सर्व गोष्टींना त्याला म्हणतात बेटा आपण प्रोग्रामेबल लॉजिकल कंट्रोल, PLC. म्हणजे एक प्रकारचा मेंदू येतो, मेंदू, आर्टिफिशियल मेंदू, आपण बनवणारा मेंदू. जार्विस पाहिलंय का, मार्वेलचे पिक्चर बघितले असतील, ठीक आहे ना. तो जार्विस, तो ऑटोमॅटिक जो आपला आर्टिफिशियल मेंदू भेटा तो. स्काडा. तर स्काडा म्हणजे काय, तर या सर्व गोष्टी कुठे चालते आणि कशी दिसते. आता समजा माझ्या घरामध्ये 10 AC आहे, ठीक आहे ना. मग 10 AC पैकी कोणता AC चालू आहे, कोणत्या ACचं टेम्परेचर किती सध्याच्या कंडिशनमध्ये, हे सर्व मला एकाच मोबाईलवरून दिसू शकतं. किंवा CCTV कॅमेरा पाहिले तुम्ही, हा कॅमेरा इथं पाहतो, हा कॅमेरा इथं पाहतो, तर मला मोबाईलवर सर्व दिसतं की कोणता कॅमेरा कुठे चालू आहे, कोणाचं काय चालू आहे, कोण कसं करतं, म्हणजे एकाच ठिकाणी मला दिसतं. त्या सर्वांना जोडणारा जो एक डॅशबोर्ड असतो तो डॅशबोर्ड आपण स्काडाला म्हणतो. स्काडा म्हणजे काय की सर्वांचं नियंत्रण एकाच ठिकाणी पाहिजे. म्हणजे इथे बसल्या बसल्या मी सर्व ठिकाणी कंट्रोल करू शकलो पाहिजे डायरेक्टली. त्याला म्हणतात स्काडा. खतरनाक यार, करा माझा PLC पण झालाय, स्काडा पण झालेला आहे. हा मी तुम्हाला सांगतो, माझे जवळपास 19 शॉर्ट टर्म कोर्सेस झालेले. मेकॅनिकल वाला माणूस आहे, जे सांगेल खरं सांगेल, खोटं नाही बोलणार, ठीक आहे ना. तर बघा करा, भविष्यात तुम्हाला स्कोप आहे, टेन्शन घेऊ नका. तर बघा इस्रो मध्ये सुद्धा रॉकेट झालं, सॅटेलाइट झालं, यांच्या स्ट्रक्चरल डिझाईन तुम्ही बनवू शकता, ठीक आहे ना. बेटा तुम्हाला सांगतो इस्रो मध्ये पॅकेज खतरनाक आहे बरं. 1.5-2 लाख रुपये महिन्याला पगार आहे. DRDO, इस्रो त्याच्यामध्ये सॅटेलाइट कसे बनवतात, मग सॅटेलाइट लॉन्चिंग सिस्टीम जी असते आपली, ती लॉन्चिंग सिस्टीम कशी ऍक्टिव्हेट करतात, यासाठी मेकॅनिकल इंजिनियर लागतो. ते संपूर्ण स्ट्रक्चरल जो ढाचा बनवतात, जी बॉडी बनवतात, बाहेरची फ्रेम बनवतात रॉकेटची, सॅटेलाइटची, ते सुद्धा मेकॅनिकल इंजिनियर बनवतो बाबा. त्याची डिझाईन सुद्धा मेकॅनिकल इंजिनियर बनवतो बाबा. त्याच्यामध्ये फ्युएलची ऍडजस्टमेंट कशी करायची, मेकॅनिकल वाला बनवतो बाबा. DRDO मिसाईल, टँक, या सर्व त्यांचा मेंटेनन्स करणे, सर्व गोष्टींचा. नंतर जे पण काही समजा दारुगोळा, बंदुका, बिंदुका, रणगाडे वगैरे सर्व जे पण सर्वांचा मेंटेनन्स करणारा मेकॅनिकलच असतो बाबा, मेकॅनिकल असतो. नंतर HAL, हिंदुस्तान एरोनॉटिकल लिमिटेड, एअरक्राफ्ट मॅन्युफॅक्चरिंग मेंटेनन्स, म्हणजे विमानं बनवणं, विमानांचा मेंटेनन्स करणं, विमानांची सर्व्हिसिंग करणं, मेकॅनिकल वाला बनवतो बाबा. नंतर न्यूक्लिअर रिएक्टर, आपलं बाबा ॲटॉमिक रिसर्च सेंटर, ज्या ठिकाणी न्यूक्लिअर रिएक्टर
अशा वेगवेगळ्या म्हणजे न्यूक्लिअर एनर्जी वापरल्या त्या ठिकाणी सुद्धा मेकॅनिकल वाला लागतो. NTPC म्हणतात आपला, ठीक आहे, न्यूक्लिअर थर्मल पॉवर प्लांट कॉर्पोरेशन लिमिटेड. तर त्या ठिकाणी सुद्धा जे आपले युरेनियम असे जे रेडिओ ऍक्टिव्ह जे एलिमेंट असतात ना त्याच्यापासून हीट तयार करून त्याच्यापासून इलेक्ट्रिसिटी बनवून त्याच्यापासून एनर्जी बनवली जाते. या ठिकाणी सुद्धा मेकॅनिकल वाला टिकतो बापा. आता तुम्ही म्हणता की मेकॅनिकलला स्कोप नाही म्हणे. कसं काय तुम्ही असं सांगता मेकॅनिकलला स्कोप नाहीये? मेकॅनिकलला स्कोप आहे, जबरदस्त स्कोप आहे, भन्नाट स्कोप आहे. फक्त तुम्ही बघा की आपल्याला कुठे काम करायचंय कुठं नाही करायचंय. बघा जर तुम्ही बघायला गेले सॅलरी बद्दल जर बघायला गेले ना तर मेकॅनिकल फ्रेशरला जर बघायला गेले तर सर्वात सिंपल स्टार्टिंग सॅलरी कमी असते, पण हळूहळू जर वाढत गेले ना तर वाढते सॅलरी आपली. मेकॅनिकल थोडंसं करून घेतलं, थोडे स्किल कोर्सेस केले तर बघा सॅलरी जबरदस्त वाढते. बघा म्हणजे इकडे समजा 15 लाखाच्या आसपास तुमची टच होऊ शकते जर तुम्ही कोर्सेस वगैरे प्रॉपर करशाल तर. जर तुम्ही PSU आणि गव्हर्नमेंट जॉब साठी लागले तर तुमचा पॅकेज जवळपास 17 ते 18 लाखांपर्यंत जाऊ शकतो PSU पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग साठी. आणि हा डिप्लोमा नंतर PSU मध्ये जर समजा जॉब वॅकन्सी निघाली तर आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला समजलं. आपल्या टेलिग्रामला चॅनल सुद्धा आहे, त्याच्यावर सुद्धा आता रेग्युलर अपडेट आपले येणार आहे. PSU गव्हर्नमेंट जॉब या ठिकाणी जर तुमचं बनलेलं नाही तर अजून वारे वा. RTO इन्स्पेक्टर मेकॅनिकल वाला बनू शकतो. RTO इन्स्पेक्टर वर्दी राहते, खाकी वर्दीचा विषय बाबा. EV इलेक्ट्रिक व्हेकल कंपनी झालं, डिफेन्स झालं, रोबोटिक्स इंजिनियर. अरे तुम्हाला सांगतो आमच्याकडे एक सर होते त्यांचं 64 लाख पर ॲनम एवढं पॅकेज होतं. रोबोटिक्स इंजिनियर मेकॅनिकल झालेलं होतं. तर बघा तुम्ही करिअर ऑप्शन भरपूर आहे, तुम्ही करा काहीतरी नवीन करून दाखवा. फक्त तुमच्यामध्ये ना इनोव्हेशन आलं पाहिजे. तुम्ही म्हणशाल की नाही सर मला फक्त पगार पाहिजे, मला फक्त पैसा पाहिजे, तर मग काही खरं नाही ते डायरेक्टली, ठीक आहे ना. चला बघा तर त्यानुसार मेकॅनिकल इंजिनिअरिंगचं जर फ्युचर बघितलं 2030 पर्यंत तर EV मध्ये खतरनाक स्कोप आहे. रोबोटिक्स मध्ये तुम्ही करिअर करा, डिफेन्स मॅन्युफॅक्चरिंग मध्ये बरोबर याच्यामध्ये तुम्ही करिअर करा, एरोस्पेस मध्ये तुम्ही करू शकता, रिन्युएबल एनर्जी. आता पेट्रोल डिझेल संपत चाललंय, कोळसा संपत चाललाय, मग त्याच्याऐवजी काय मग सोलर पॅनलचे डिझाईन, सोलर पॅनलचं इन्स्टॉलेशन, सोलर पॅनलचं मॅन्युफॅक्चरिंग. अरे शिकानं करानं भयानक स्कोर आहे. नंतर इंडस्ट्री 4.0 मी तुम्हाला सांगितले की औद्योगिक क्रांती जी होत आहे आता तुम्हाला सांगतो 2030च्या नंतर सर्व ऑटोमॅटिक दिसेल. आणि ऑटोमॅटिक जर तुम्हाला चालवायचं असेल तर त्यानुसार तुम्हाला अपडेट व्हावं लागेल. नाही तुम्ही म्हणशाल मी फक्त डिप्लोमा करतो, मी फक्त इंजिनिअरिंग करतो, मग मला जॉब पाहिजे. अरे कशाला भेटणार आहे तुला जॉब? अरे तुझ्याकडे काही स्किलच नाही, तुझ्याकडे काही टॅलेंटच नाही, तुला काही नवीन येतच नाही. तू म्हणतो की मला 40 मार्क पासिंगले लागतात, मला 40 पडले होते, डिप्लोमाले मला 55% होते, इंजिनिअरिंगला माझा पॉइंट 6.0 होता. अरे बापा हा पॉइंटर गेला चुल्यात. आता हे पाहिलं आता की तुमच्याकडे काय काय आहे, तुमच्याकडे कोणकोणते स्किल्स येतात, तुम्हाला कोणकोणत्या गोष्टी तुम्हाला येतात, या सर्व गोष्टी महत्वाच्या बाबा. आता नॉलेजपेक्षा स्किल्स महत्वाचं हे लक्षात ठेवा. त्यामुळे आता एवढं सर्व मी कर्मकांडी तुम्हाला सांगितली, यावरून एकच निष्पन्न तुम्हाला झालं असेल की बाबा मेकॅनिकल अजून सुद्धा जिवंत आहे, डेड झालेलं नाहीये. तर मेकॅनिकल इव्हॉल्विंग होत चाललंय, मरत नाहीये, इव्हॉल्व होत चाललंय, अजून जास्त फाटाफुट चाललंय, डायरेक्टली अजून जास्त पसरत चाललंय, ते अजून जास्त मोठं होत चाललंय बेटा, अजून जास्त एनहान्स होत चाललंय. मेकॅनिकल मदर ब्रांचचे मदर आई बघा, मुलगा किती मोठा झाला ना तर तो आईपेक्षा पुढे नाही जाऊ शकत. लक्षात ठेवा, आई असते, ठीक आहे ना. चला असं होतं EV रोबोटिक हे तुम्हाला तेच सांगितलं की इंडिया ही मॅन्युफॅक्चरिंग हब बनत आहे. इंडियामध्ये भरपूर साऱ्या मॅन्युफॅक्चरिंग कंपन्या येत आहे आणि जवळपास तुम्हाला माहिती असेल की भरपूर म्हणजे 2.3 लाख करोडचं टार्गेट, तो बजेट असं दिलेला आहे की 2030 पर्यंत हा बजेटचे मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर आपल्या इंडियामध्ये स्थापित होणार आहे. आणि याच्यामध्ये मेकॅनिकलला भन्नाट स्कोप असेल. फक्त तुम्ही तुमच्या स्किल्सवर लक्ष द्या, तुमच्या टॅलेंटवर फोकस करा, वेगवेगळ्या गोष्टी शिकत राहा आणि काहीतरी ना इनोव्हेशन करत राहा. नाही तर बस मग मला एवढंच येतं, मला तेवढंच नाही, इनोव्हेशन करत. इनोव्हेशन करशाल तर टिकशाल, नाही तर टिकणार नाही. हे तुम्हाला क्लिअर कट सांगून देतोय. आय होप सो तुम्हाला मेकॅनिकल बद्दल थोडं गोष्टी क्लिअर वगैरे झाल्या असेल. तर बघा हा आपल्या सिरीजचा पहिला व्हिडिओ होता. असे भरपूर सारे व्हिडिओ त्यातील मेकॅनिकल ब्रांचला आपण पहिले सर्व काही क्लिअर करणार आहोत, त्यानंतर अजून वेगवेगळ्या ब्रांचेस आपण घेत जाऊ. तर विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा, तुमच्या मित्रांपर्यंत नक्की शेअर करा. जेवढं जास्तीत जास्त शेअर करता येईल, लाईक करता येईल तेवढं नक्की करा. तुमचा एक सपोर्ट राहील, तुमच्या मोठ्या भावाला नक्की सपोर्ट करा. तर व्हिडिओ पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये पुढचा पार्ट पाहायला विसरू नका आपल्या या चॅनल विनीत सर यावर. ठीक आहे, चला तर बाय बाय, टाटा, सी यू, जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.